श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. त्या दिवशी सातारवरून कोणीतरी येणार होतं म्हणून माझ्या आईने तिच्या बागेतली ही सगळी आळूची पानं माझ्यासाठी पाठवून दिली. पण यातली काही पानं ही एवढी लहान होती की पारंपरिक पद्धतीने आळूवडी करत बसले असते तर फार वेळ गेला असता. आणि अर्थातच माझा मुलगा म्हणजे अर्चित हा अजून खूप लहान आहे, त्यामुळं एवढा वेळ त्याने मला हे काम करू दिलं नसतं. म्हणूनच म्हटलं थोड्या वेगळ्या पद्धतीने ही वडी करूयात. खरं तर यापूर्वीही मी ही वडी खूप वेळा केली आहे आणि पारंपरिक पद्धतीने केलेल्या आळूवडीपेक्षा ह्या वडीला निम्म्यापेक्षाही कमी वेळ लागतो. चला तर मग बघूया रेसिपी. यासाठी सर्वप्रथम आळूचं मधलं देठ काढून घ्या व उरलेली पानं छान बारीक चिरून घ्या. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या व एक इंच आल्याचा तुकडा घ्या. त्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं, थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग टाका. हिंग हा टोटली ऑप्शनल आहे. ही वडी माझा मुलगा अर्चितही खाणार होता म्हणून मी आवर्जून हिंग टाकला होता. आता यामध्ये थोडीशी बडीशेप, थोडेसे तीळ आणि थोडंसं जवस टाकून घ्यायचं. मी बऱ्याच वाटणांमध्ये जवसाचा उपयोग करते कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जवसामध्ये ओमेगा-3 असतं आणि हे आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे. असंही आवर्जून जवस खाल्ला जात नाही. मग अशा रेसिपीजमधून तो जर आपल्या शरीरात गेला तर चवीलाही छान आणि आरोग्यासाठीही छान. आता यामध्येच मी अजून 3-4 मिरच्या टाकल्या व हे वाटण मिक्सरला फिरवून घेतलं. आता मगाशी आपण जी आळूची पानं चिरून ठेवली होती त्यांमध्ये हे वाटण घालून घ्यायचं. वाटणाची अगोदर पूर्ण तयारी करून घ्यायची. पानं जास्त वेळ चिरून ठेवायची नाहीत, नाही तर ती काळी पडू शकतात. त्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार पांढरे तीळ घाला. मला पर्सनली पांढरे तीळ खूप आवडतात त्यामुळे मी वडीमध्ये थोडे जास्तच पांढरे तीळ वापरते. त्यानंतर यामध्ये चिंचेचा कोक घालून घ्या. माझ्याकडे चिंचेची चटणी ही नेहमीच अवेलेबल असते. ही चटणी कशी बनवायची याचाही एक व्हिडिओ मी लवकरच माझ्या चॅनेलवर टाकेन. पण त्यासाठी तुम्हाला अगोदर माझा चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. त्याचसोबत बेल आयकनही प्रेस करावे लागेल जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील. तुर्तास एवढं लक्षात ठेवा की जर तुमच्याकडे चिंचेचा कोळ नसेल किंवा चिंचेची चटणी नसेल तर तुम्ही इथे 1 लिंबाचाही वापर करू शकता. इथे 1 लिंबाचा रस घातला तरीही चालेल. त्यानंतर मी साधारण 1 ते 1.5 वाटी बेसन आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घालून घेतलं आणि पाण्याचा अजिबात वापर न करता फक्त मसाल्यात आणि आळूची पानं यांना जे काही पाणी सुटेल त्यामध्ये पूर्ण बेसन मळून घ्यायचं. यामध्ये जितकं बेसन बसेल तितकं तुम्ही घालू शकता. माझ्याकडे जेवढी पानं होती त्यामध्ये साधारण 1.5 वाटी बेसन बसलं होतं. ह्या पद्धतीची वडी करताना मी शक्यतो मीठ अगोदर घालत नाही कारण पानांचा अंदाज येत नाही आणि कधीकधी पीठ कमी जास्त बसू शकतं. त्यामुळे वडी मिठाने कमी किंवा कधी जास्त होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे नक्की किती पीठ बसतं याचा अगोदर अंदाज घ्या आणि मगच मीठ ॲड करा. त्यानंतर हे पीठ चांगलं मळून घ्या. तुम्ही पीठ जितकं मळाल तितके त्याला लेयर छान सुटतात व वडी खूप खुसखुशीत होते. हे पीठ खूप छान मळून घ्या. आता अशा प्रकारे थोडं कठीण पीठ झालं याचा अर्थ आता यामध्ये बेसन अजून बसणार नाही आहे. या स्टेजवरती थोडासा पाण्याचा शिंतोडा घालून घ्या व हे पीठ पुन्हा एकदा मळून घ्या. ह्या स्टेजलाही तुम्ही मिठाची टेस्ट करू शकता. जर मीठ कमी जास्त वाटलं तर तुमच्या चवीनुसार ते वाढवू शकता. त्यानंतर अशाच पद्धतीने मी अजून एकदा पाण्याचा शिंतोडा घेऊन हे पीठ चांगलं मळून घेतलं. आपल्याला थोडंसं पातळसरच पीठ ठेवायचं आहे कारण जेवढं पातळ पीठ तितकी वडी खुसखुशीत होते. वडी फार ड्राय होत नाही. साधारण ही अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे किंवा जेव्हा आपण मुरेल बसेल इतकं बेसन पीठ घालतो आणि त्याचा घट्ट गोळा करतो त्यानंतर साधारण 2 ते 3 वेळा पाणी शिंपडून घेतलं तरी पुरेसं होतं. आता हे पीठ व्यवस्थित मळून तयार झालं आहे. ह्या पिठाचे तुम्ही अशा प्रकारे गोळे करून त्याचे उंडेही बनवू शकता व हे उंडेही वाफवून घेऊ शकता. या उंड्यांपासून बनवलेली वडी ही गोलाकार किंवा अंडाकार मिळते. पण मी आज इथे थापून वडी करणार आहे कारण मला पर्सनली चौकोनी आकाराची वडी जास्त आवडते. त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल लावून घेतलं आहे. तेल लावताना फक्त खाली तळाशी तेल न लावता भांड्याच्या कडेनेही तेल लावायचं आहे कारण आपण वडी यामध्ये थापणार आहोत त्यामुळे वडी कडेने सुद्धा आरामात सुटली गेली पाहिजे. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला पर्सनली वडीमध्ये तीळ प्रचंड आवडतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार
भांड्यामध्ये तीळ टाकू शकता किंवा ते स्किपही करू शकता. इथे मी भांड्याच्या तळाशी 1 चमचा तीळ टाकून घेतलेत आणि याच्यावर आता आपण केलेलं आळूवडीचं सगळं मिश्रण टाकून ते थापून घेणार आहे. हे थापताना हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि मग हे मिश्रण थापायचं, म्हणजे ते हाताला चिकटणार नाही. हे मिश्रण थापत असताना यामध्ये अजिबात हवा राहणार नाही याची काळजी घ्या व हे मिश्रण छान दाबून थापून घ्या. मिश्रण थापून झाल्यानंतर मी पुन्हा एकदा पाण्यामध्ये हात घालून वरून हे सगळं प्लेन करून घेणार आहे, जेणेकरून जे बोटांचे आपले ठसे उमटलेले असतात ते सुद्धा निघून जातील. आता मी वडीच्या वरती सुद्धा थोडेसे तीळ टाकणार आहे, जेणेकरून वडी दिसायलाही छान दिसते. परत एकदा सांगते, हे तीळ टोटली ऑप्शनल आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज स्किपही करू शकता. थंडीचे दिवस असतील तर नक्की टाका, पण उन्हाळ्याचे दिवस असतील तर तीळ स्किप करा, कारण तीळ हे ऑलरेडी उष्ण असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फार तीळ खाणं योग्य नाही. तीळ टाकल्यानंतर मी पुन्हा एकदा हळूवार हाताने ते तीळही थापून घेणार आहे, जेणेकरून ते तीळ व्यवस्थित चिकटले जातील व तळताना ते तेलामध्ये सुटणार नाही. आता एका कढईमध्ये पाणी घेऊन ते छान उकळून घ्यायचं व त्यामध्ये हे वडीचं भांडं ठेवून द्यायचं व त्याच्यावर झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनिटं वाफ काढून घ्यायची. जास्त वेळ ही वाफ काढू नका, अदरवाईज वडी कडक होण्याची शक्यता असते. 10 ते 12 मिनिटं या वडीसाठी पुरेशी आहेत. साधारण 12 मिनिटांनंतर मी झाकण काढून टूथपिकने टेस्ट करून बघितलं तर माझी वडी शिजली होती. तुम्ही टूथपिक किंवा सुरीच्या मदतीने 10-12 मिनिटांनंतर वडी चेक करू शकता. आता कढईतून हे भांडं काढून घ्यायचं व याच्या सगळ्या कडा सोडून घ्यायच्या. मी सुरीच्या साहाय्याने इथे कडा सोडवून घेतल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता किती आरामात ही पूर्ण वडी उकळली गेली आहे. अशी वडी जर उकळली गेली तर छानच, आणि ती 10 मिनिटांनंतर साधारणपणे अशी वडी पूर्णपणे उकळली जाते. जर नाही गेली तर कडेने चारी बाजूने कडा सोडवून घ्या व हे भांडं ताटावरती पालतं करून पाठीमागून थोडंसं टॅप करा, त्यानंतर वडी आपोआप सुटेल. आता मी जसं मगाशी म्हटलं, मला पर्सनली चौकोनी आकाराची वडी प्रचंड आवडते. प्लस थोडीशी बारीक आणि कुरकुऱ्यांचे जसे स्टिक्स असतात त्या पद्धतीची वडी केली तर लहान मुलांना तर ती अजून आवडते. एक तर त्यांना ती हातातही पकडता येते आणि खायलाही सोपी जाते. आणि माझा मुलगा 2 वर्षांचा आहे, सो त्याच्यासाठी मी शक्यतो असे छोटे छोटेच तुकडे करते, जेणेकरून त्याला ते व्यवस्थित खाता येतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे काप करून घेऊ शकता, परंतु वडी ही कोमट असतानाच कापून घ्यायची. फार थंड झाली तर तिचे तुकडे पडू शकतात. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आणि रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे टोटली फ्री आहे आणि सोबतच बेल आयकनही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन तेव्हा तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. कीप वॉचिंग माय व्हिडिओज. आता ही वडी तुम्ही डीप फ्राय किंवा शॅलो फ्रायही करू शकता, पण मी सजेस्ट करेन की शक्यतो ही वडी डीप फ्राय करा, कारण ह्या वडीला डीप फ्राय केल्यानंतर खूप छान पदर सुटतात. अशा प्रकारे 2 ते 3 बॅचेसमध्ये मी ही वडी सगळी तळून घेणार आहे. इथे माझे 2 बॅचेस तळून तयार झालेले आहेत. ही होती माझी पहिली बॅच आणि ही आहे माझी सेकंड बॅच. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी आता ही वडी तुम्हाला तोडूनही दाखवते. तुम्ही बघू शकता, वरून क्रंची, कुरकुरीत आणि आतून छान मऊ अशी वडी झाली आहे आणि आत किती सारे लेयर सुटलेत. एकदा ही वडी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्येही नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आणि रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कीप वॉचिंग माय व्हिडिओज. थँक्यू.